यम्मी अशी बेसन बर्फी आज आपण बनवणार आहोत। खूप टेस्टी झाली आहे। तुम्हाला सर्वांना सांगते खूप मस्त झालेली आहे। तर चला मी तुम्हाला सांगते आपण कशा पद्धतीने बनवलेली आहे। तर बघा मी इथे 1 वाटी तेल घेतलेले आहे। त्यामध्ये जे भाजीचा आपला चमचा असतो त्या चमच्यामध्ये रवा टाकायचा आहे। तेवढाच रवा आपल्याला इथे यूज करायचा आहे। त्यालाही मस्त लाल होईपर्यंत अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित अशा पद्धतीने करून घेतला त्याच्यानंतर 1 वाटी बेसन आपल्याला यात लागणार आहे। इथे आपल्याला हे जे बेसन आहे ते 15 ते 20 मिनिटं व्यवस्थित कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे। अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हेच खूप महत्त्वाचं आहे बेसन बर्फी करताना। तर अशा पद्धतीने आपल्याला वेळ लागला तरी चालेल पण हे अगदी कमी गॅसवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे बघा थोडंसं नॉर्मली तेल सुटत आलेलं आहे पण आणखी आपल्याला असं पातळसं झालं पाहिजे या पद्धतीने आपल्याला अजून परतून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित हे परतवत राहू। हे बघा किती मस्त झालं आहे। अशा पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे आणि मी इथे पाक उकळायला ठेवलेला आहे। पाक उकळतानाच मी इथे विलायची टाकलेली आहे। मस्तपैकी आता 1 तारी पाक होऊ द्यायचा आहे आपल्याला। पण मस्तपैकी आता त्याला उकळू देत आहे। 1 तारी पाक बनवायचा आहे आपल्याला। तोवर मी इथे काय करणार आहे काजू बदाम मस्तपैकी बारीक करून घ्यायचे आहे व्यवस्थित। तर पाकही आपला एकदम व्यवस्थित झाला आहे। तोपर्यंत बघू शकता 1 तारी पाक झालेला आहे। आता आपण गॅस बंद करू आणि जो तो 1 पारी देखा आपने लापरवाही का नतीजा है। मस्त आता काय करायचं आहे या स्टेजवर मस्त पाक टाकलेला आहे मी आणि तोही व्यवस्थित मिक्स करायचा आहे। 1 मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे कारण की आपण त्यामध्ये रवा टाकलेला आहे। रव्यासाठी थोडंसं मऊ होण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला करावं लागते। त्यानंतर मी हे व्यवस्थित एकजीव होऊ देईल आणि थोडंसं आता आपण जे ड्रायफ्रूट्स कट करून कुटलेले होते ते व्यवस्थित आपण त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ। छानपैकी आता एकत्र करून घेते आणि आता आपल्याला काय करायचं आहे हे मस्त मिश्रण जे आहे आपण आता प्लेटीत काढून घेऊ आणि मस्तपैकी त्याच्या वड्या करून घेऊ। मस्त बर्फी खाऊ यम्मी खूप टेस्टी झालेली आहे। आम्ही सर्वांनी खूप आवडीने खाल्ली। खूप गोड मस्त विलायची पावडर टाकलेली होती त्याच्यामुळे खूप मस्त असा हलकासा टेस्ट आला। मी ना ज्यावेळेस पाक बनवत होती त्यावेळेस मी विलायची पावडर टाकली होती 1 चम्मच। तर त्याचा मस्त फ्लेवर आलेला आहे। चला तर मग आता मस्त ह्याला थंड होऊ देऊ। थंड झाल्यावर कापून घेऊ आणि झाली आपली बेसन बर्फी एकदम यम्मी टेस्टी। तर चला तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। चला तर मग अशा छान छान रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटतच राहू। तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा। बाय बाय।